या सामन्यामध्ये पोहोचलेत, म्हणजे आता बेटर वर्सेस बेटर अशी लढत आपल्याला बघायला भेटेल। ऑफिशियल पंच देखील सेट होत आहेत, मॅच देखील सुरू होती आहे, टायमर देखील इथे सेट केला जाईल। हे लक्षात ठेवायचं, सामना 3 षटकांचा असेल, तुम्हाला 2 षटकं ही मात्र 10 मिनिटाच्या आतमध्येच कंप्लीट करायची आहेत। जर तुम्ही वेळ अधिकसा घेत असाल तिसऱ्या ओव्हरमध्ये एकूण तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील, पण तुम्ही जर वेळ जास्ती वापरत असाल तर तिथे तुम्हाला परिणाम हा जो आहे तो मात्र एका क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये येण्याने पाहायला मिळेल। त्यामुळे नक्कीच तुम्ही आता इथून वेळ देखील वाचवायचा आहे। पहिला चेंडू ऑन साइडला एक चांगली ड्राइव्ह खेळली होती, कोणतीच धाव आली नाहीये। पहिला चेंडू डॉट, पहिला बॉल डॉट आलाय। त्याच्यानंतर आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये बॅटर खरतर विलास आहे आणि विलासच्या बॅटमधून स्टेट बॅटमधून आवाज आलाय कटकन असा आणि बॉल जाईल आता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। जय वाघोबा बोनोली संघाचा वाघ चमकलाय, षटकार। षटकार आलाय, 6 धावा दाफल कबड्डी बनतायत, 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या। शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा सफल होऊन हा चेंडू स्वेरलेग झोन मध्ये उडवला जातोय। फिल्डर आली आहेत मैदानामध्ये, मात्र या चेंडूवरती फक्त एकच धावेवरती थोडस चित्र ठेवलं जात आहे। ओपनर ऑर्डर मधून जर पाहिलं तर आपण सध्या तरी बॅटिंग मधून स्ट्रायकर एंडला विलासला खेळत असताना पाहाल, पण आता स्ट्राइक थोडीशी रोटेट झाली आहे, चेंज झाली आहे आणि आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना म्हणून सर आपल्याला पाहायला भेटतील, ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऑलरेडी ऐकायला भेटतो। पण गावासाठी क्रिकेट हे खेळत असताना ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत। ऑन साइडला खेळायचं होतं, समोर जर पाहिलं तर हा चेंडू सरळ बॅटरला बीट करून पोहोचला विकेट किपरच्या समोर हातामध्ये। डॉट बॉल, चांगला खेळ सुरू आहे, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न मिसामिंग आहे। फिल्डर मिड ऑफ येईल आता, बॉल खाली आणि मैदानाच्या आतमध्ये न हलता न थकता टिपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। हा सध्या एक सक्सेस जाईल आणि सामन्यामध्ये मिळालेला आहे। गोलंदाजी करत असताना रोहित दासला या स्पेल मध्ये पहिलं सक्सेस विकेट। 7 धावा दाफल कबड्डी असताना पहिला विकेट गमावला जातो। आता फलंदाजी करत असताना जय वाघोबा बोनोली संघाकडून बॅट्समन तिथे बाद झाले, आता त्याच्या जागेवरती इंडॅट नंबर 3 वरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये बॅट्समन मंगेश एंटर होतोय। मंगेशला मैदानामध्ये दाखल केले जात आहे। भरपूर सारी रात्र झाली आहे, पण खरतर संपूर्ण क्रिकेटर आज मैदानाच्या आतमध्ये या रात्रीमध्ये झोपायचं न ओळखता खरतर खेळ कसा झाला पाहिजे याचा विचार जास्ती करतायत। सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ फलंदाजाला बीट करतोय, हिल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल। पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला। पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना इथे जय वाघोबा बोनोली संघ 1 विकेट 7 या अंकावरती पोहोचलाय। पहिल्या रात्रीपासून जर विचार केला तर सेकंड राऊंडच्या ज्या काही मॅचेस होतात त्या 3 षटकांचा खेळवल्या जातात आणि त्या सामन्यामध्ये एका मॅच मध्ये एक खरतर मोठं टार्गेट बनतं, कधी कधी एक लो स्कोरिंग सामना होतो आणि या मॅच मध्ये आता इथे काय होईल हे देखील बघायला मिळेलच। पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा घेण्यात यश आलंय बोनोली टीमला। गोलंदाजी मार्क मध्ये थोडासा बदल होतोय, नवीन चेहरा लौकिक झालाय, हरेश ओदी विकेट। हरेशचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, तिथे मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण हा चेंडू बॅट वरती कनेक्शन करत नाहीये आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हरेशचा येईल डॉट। डॉट बॉल फेकला गेला। आता मैदानामध्ये पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे नाथखुळा जांभूळवाडी टीमने आणि मैदानामध्ये आता गोलंदाजी करत असताना हरेशचा हा दुसरा डॉट बॉल। हा चेंडू थोडासा चेकअप केला जातोय, आउटसाइड द ऑफ स्टंपचा बाहेर ना चेंडू फॉलो केलाय गोलंदाज हरेश। अतिरिक्त धाव इथे धाव पुस्तकावरती जॉईंट होते, आपण बघताय सध्या तरी 8 धावा या दाफल कबड्डी बनतायत। 8 धावा दाफल कबड्डी लागल्यात। मॅच मध्ये 3च षटकांचा खेळ आपल्याला बघायला भेटतोय आणि आतापर्यंत इथे एकच अटॅकिंग स्ट्रोक आपण पाहिलाय जो
विलासच्या बॅटमधून आलेला आहे. या क्षणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, विकेट किपर बीट झाले. त्याच्यानंतर या बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण बघतायत पंच सांगतायत की इथे लेग बाईज मधून ही सिंगल मिळाली जाते आणि या लेग बाईजच्या मदतीनं स्कोरबोर्ड थोडासा पुढे जात असताना 9 या आकड्यावरती धावा गोळा झाल्यात. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट मॅच मध्ये आक्रमण करावी लागतील, कम से कम 25 किंवा 30 धावा तरी होणं फार गरजेचं आहे. या क्षणी रिव्हर्स खेळायचं होतं. मैदानामध्ये बॅट्समन स्ट्रायकर एंडचा मंगेश स्ट्रायकर एंडला होता आणि मंगेशला हा चेंडू आता बीट करून पोहोचला विकेट किपरच्या समोर. तिथे येतोय अजून एक चांगला बॉल, डॉट. जितका अशा डिलिव्हरीज डिलिव्हर्ड केल्या जातील तितका हा सामना लो लिमिट मध्ये पोहोचेल. आणि यस, मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना नादखुळा जांभूळवाडी संघाचा गोलंदाज सध्या हरेश एक वेगळा नाद करतोय. फक्त आणि फक्त लेन चांगली वापरतोय, डॉट बॉल जास्ती वापरतोय आणि इथे मैदानामध्ये सध्या परफॉर्मन्स जो खरं तर भेटलेला आहे तो परफॉर्मन्स फार चांगला भेटलाय गोलंदाज हरेशला. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत, 2च धावा खर्च केलेल्या आहेत. स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर 9 धावा बॅटिंग करत असताना जे वाघोबा बोनोली संघाच्या बनतायत. फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. फर्स्ट अटेम्प्टचं जे फिल्डिंग होतं ते मिस झालं. त्याच्यानंतर बॅकअप साठी जे प्रोटेक्शन हवं होतं ते पोहोचलं. बॉल पकडून फेकला मैदानावरती. तिथे बॅटर मंगेशच्या बॅटमधून या बॉलवरती मिळाल्यात सध्या 2 धावा. षटक दुसरं संपलंय आणि 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना 1 सेट इनिंग मध्ये आपण बघताय सध्या बोनुली संघ 1 विकेट आणि 11 या धावफलकावरती पोहोचलाय. अगदी आपण बघू शकता 2 षटक संपन्न झाली आहेत सध्या तरी. वेळेच्या बाबतीत जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने वेळ वापरला तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या नादखुळा जांभूळवाडी संघाने. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती मारुती सज्ज होतोय. मारुतीचा पहिलाच बॉल सध्या मैदानामध्ये बॅट्समन विलासला मात्र चकमा देत असताना पोहोचतोय पुन्हा एकदा सरळ चांगल्या दिशेनं, डॉट. या मॅच मध्ये आतापर्यंत आपण बघा फार डॉट बॉलच्या डिलिव्हऱ्या या पोहोचवलेल्या आहेत गोलंदाजी करत असताना. नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या नादखुळा जांभूळवाडी टीमच्या गोलंदाजांनी सफल झाली आहेत. हा फटका हवेत उडवला, फिल्डर बॉल वरती येत आहेत. थोडीशी फिल्डिंग मिस राहिली आणि हा चेंडू आता निघून गेलेला आहे स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळ भरपूर झाला होता, मोठा फटका आला नव्हता पण आता येणार कारण स्ट्रायकर एंडला विलास होता. 4 चौकार आलाय. 4 ने आता धावफलकावरती पुन्हा एकदा जे बाघोबा क्रिकेट संघ बोनोली 15 या धावफलकावरती पोहोचती आहे. 15 धावा धावफलकावरती एकच विकेट खोलाय. मॅच मध्ये मात्र नक्कीच चांगल्या क्वालिटीनं दोन्ही संघ खरं तर हा क्रिकेटचा खेळ खेळत असताना आतापर्यंत आपण बघितले आहेत. फुल लाईनचा बॉल ऑन साइडला, फटका मोडलाय आणि सध्या पुन्हा एकदा मिड विकेटला हा चेंडू पुन्हा एकदा पोहोचलाय सीमा रेषा पार स्ट्रायकर एंडला. मैदानाच्या आतमध्ये विलास जो खरं तर एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून फार वेगानं चांगल्या स्टॅबिलायझर झोन मधून खरं तर चांगल्या गतीनं आता धावा यायला सुरुवात झाली आहे. अजून एक 4. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आलेले हे 2-4 आणि तिथून धावफलकावरती मात्र 19 धावा. या क्षणी पुन्हा एकदा लॉफ खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग आहे या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या नक्कीच मैदान सोडावं लागेल बॅट्समन विलासला. विलास हा खेळाडू जर पाहिला तर फार चांगला खेळाडू आहे ज्याच्या नावावरती खरं तर या सीझन मध्ये दामनी ट्रॉफी मध्ये एक बाईक देखील आहे जो खरं तर या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये फार जे वाघोबा बोनोली संघासाठी लोकल क्रिकेट अनेक वेळा खेळत असताना आपण बघितलंय. पण
ज्या पद्धतीने आपण इथे चर्चा करायला सुरुवात केली त्या पद्धतीने तिथे तो मिस्टामिंग खेळला आणि मैदानाच्या आतमध्ये लॉस नंबर 2 लागत असताना या सामन्यामध्ये सध्या जय वाघोबा बोनुली संघाला फलंदाज बाद झाल्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सध्या बोनुली संघाचा आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4 नंबर वरती सध्या रवी हा बॅटर दाखल होतोय. एकोणावीस धावा दाखल खबरती आहेत. ओ अकुडपट्याचा बॉल मागे सरकतायत. स्ट्रायकर एंडचा रवी मैदानाच्या आतमध्ये आल्या करतोय. गोलंदाजाचं स्वागत. चेंडू जाईल पॉइंट कव्हरच्या वरून सीमा पार. मैदानामध्ये मिळतील धावा 4 चौकार. या षटकामध्ये गोलंदाज मारुतीची गोलंदाजी मात्र फार महागडी पडली आहे. 3 चौकार आतापर्यंत पडलेत या षटकामध्ये. त्याच्यानंतर 2च चेंडू चांगले आलेत म्हणजे 12 धावा आतापर्यंत या स्पेलमध्ये खर्च झाल्यात आणि बॅटिंग करणारा बोनुली संघ 23 या आकड्यावरती पोहोचलाय. ओ स्ट्रायकर एंडचा रवी आहे बॅटर. बॅटिंग करत असताना चांगला फिनिशर रोल दाखवलाय. टीम मध्ये असा फिनिशर लागतोच आणि तो फिनिशर रोल पेश करत असताना बोनुली संघाचा रवी पहिला 4 त्याच्यानंतर षटकार आणि अशा पद्धतीने बॅटिंग करत असताना सध्या जय वाघोबा बोनुली संघाने जोडल्यात 29 आणि टार्गेट सेट केलंय. पहिल्या 17 मधून बॅटिंग करत असताना बोनुली टीमने या मॅच मध्ये येणारी 3 षटकार आणि 30 धावा. चला लगेचच आपल्या खेळाडू कक्षामध्ये येऊन आपले बॅटर एंटर करायचे आहेत. नाथखुळा जांभूळवाडी आणि त्याच्यानंतर बोनुली टीम आपलं फिल्डिंग आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच सेट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉसच्या दिशेने आपण वळूया ज्यामध्ये आपण बघाल ओमसाई दात्रीची वाडी आणि त्यांच्या विपक्षात मेचकारवाडी या 2 संघामध्ये जो सामना आहे तर या मॅचचा टॉस इथे केला जाईल. या स्पर्धेमध्ये जर बघायला गेले तर लो स्कोरिंग मॅचला बाय आणि आजच्या रात्री मधला पहिला लो स्कोरिंग सामना पहिल्या फॉर्मॅट मध्ये पहिल्या राऊंडच्या मॅचेस मध्ये खेळला होता तो म्हणजेच धामणी संघाने. खर तर पनवेल धामणी हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय त्यांना बाय मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच ते देखील काही वेळानंतर या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतीलच. पण या अगोदरचा जो सामना आहे तो सामना मात्र आपल्याला फार रफ अँड टफ बघायला भेटेल कारण दोन्ही टीमने जर बघायला गेले तर बॉलिंग युनिटच्या जोरावरती चांगलं क्रिकेट खेळलं होतं. मेचकारवाडी टीमने डिफेन्स केलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना या आधीच्या मॅच मध्ये दात्रीचवाडी टीमने समोर खडकी टीमला फार कमी धावफलकावरती ठेवलं होतं. तर या 2 संघाच्या माध्यमातून पुढचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करू. चला शेवटचा कॉल असेल. दात्रीचवाडी टीमचे कर्णधार आणि मेचकारवाडी संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच या. जाऊया सामन्याच्या दिशेने जिथे आपण पाहतायत 18 चेंडू आणि 18 चेंडू 30 धाब्याचे टार्गेट चेसिंग करत असताना नाथखुळा जांभूळवाडी हा संघ आपल्याला पाहण्यास भेटतोय. दात्रीचवाडी संघाचा कर्णधार पोहोचला. मेचकारवाडी टीम आपण लगेच या. जर आपण येत नसाल बॉल पडण्याच्या अगोदर जर पोहोचत नसाल तर अपोजिट टीमला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेमध्ये भरपूर सारे नियम्स आहेत
पहिल्या दिवसापासून हे सर्व नियम प्रत्येकाने फॉलो केलेत, त्यामुळे जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत तुम्ही देखील हे नियम फॉलो करायचे आहेत. आज खरं तर एका टीमला एका षटकाची पानिडी देखील दिली होती, पण तरी देखील दामनी संघ फार उमेदीने खेळत असताना आपण पाहिला आणि अखेरीस आणि एका ओव्हरची पानिडी घेऊन तो सामना जिंकला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक आगळा निगळा सामना आपल्याला पाहायला भेटतोय, ज्यामध्ये क्लोज आहे आणि मामल्यामध्ये फिट. बॅटिंग करत असताना बाहेर पडावं लागते फलंदाजाला नीट. विकेट. जास्ती धावेची अपेक्षा केली आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला मिळालं तर काय ही नाराजगी. एक धाव दाफलकावरती असताना पहिलाच फलंदाज बाद झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते बॅटर, पण जिथे आपण बघू शकताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, कॉलिंग कुठेतरी थोडंसं अडथळलं आणि अर्ध्या वाटेतच झाला ऍक्सिडेंट. खेळ खलास. विकेट. फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करत असताना नाथखुळा जांभूळवाडी संघाचा आता नवीन बॅटर तिसऱ्या नंबरवरती फलंदाजीसाठी आता सध्या तरी मारुती हा फलंदाज दाखल होतोय. अगदी इथे आपण बघतायत आदरणीय आमचे सोनूदादा घुटे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. तर जर गोलंदाज विकेट हॅट्रिक जर इथे नोंदवत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना अगदी आपण बघतायत लालचंद्र हा गोलंदाजी करतोय. हा चेंडू आफिल होतीये, पंचांकडे दात मागतायत. आणि नक्कीच इथे मैदान सोडावं लागेल. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आणखीन एका फलंदाजाला अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या नाथखुळा जांभूळवाडी संघाला. दोन चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत आणि दोन्ही चेंडूवरती रेड सिग्नल म्हणजेच 2 विकेट ज्या मिळालेल्या आहेत. गोलंदाज लालचंद्र या गोलंदाजाला एकच धाव खर्च आहे. विकेट मध्ये 2 विकेट ऍड झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी सदानंद दाखल झालेला. सदानंदला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर केलं गेलंय. हो, सदानंद स्ट्रायकर एंडला लॉफ केला आणि मैदानाच्या आतमध्ये चान्स. ओ, नुकसान कोणाचं झालंय तर गोलंदाजाचं झालंय आणि टीमचं देखील झालंय, कारण इथे विकेट आली असती गोलंदाजाला खरं तर कॅश प्राइज मिळालं असतं, पण चुकी झाली फिल्डर कडून आणि इथे या चेंडूवरती एक सिंगल जी भेटली जाती आहे. सिंगल आली आहे नाथखुळा जांभूळवाडी संघात. 2 या धावफलकावरती मात्र सध्या आकर्षण करती आहे. 15 चेंडू अजून देखील 8 धावेची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 28 धावेची गरज आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये मैदानामध्ये सध्या. गोलंदाजी करत असताना अगदी बोडोली संघाकडून थोडीशी मिस्टेक होतीये, कारण बरीच रात्र झाली, डोळ्यावरती थोडीशी झोप आली आहे, त्यामुळे थोडंसं माफ करा मित्रांनो. ओ, स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना चांगला फलंदाज ज्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये खरं तर अशी कामगिरी स्पष्ट करायची आहे तो फलंदाज मैदानामध्ये सध्या आपण पाहताय. स्ट्रायकर एंडचा रोहिदास दाखवतोय या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपल्या बॅटचा दम. चेंडू जाईल मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. वेग भरपूर होता आणि त्या वेगाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचललाय फलंदाजाने. षटकार आलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. नाथखुळा जांभूळवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. जरी 2 विकेट गमावल्या असतील तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रोहिदास टीमचा ट्रम्प कार्ड बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथून आता त्याच्या बॅट मधून होत आहेत अंधारामध्ये वार. पुन्हा एकदा आलाय स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4
चला फास्ट घ्यायचंय बोनिवली संघ, कारण इथे टायमर काउंट केला जातो. आपण बघाल एका षटकासाठी आपण 4 मिनिटाचा अवधी वापरलाय, म्हणजेच आतापर्यंत तुम्ही वेळेला फार चांगल्या रीतीनं खरं तर सपोर्ट केलाय. पण अजून तुम्हाला करायचं आहे 12 चेंडू आणि इथे उरलेले इक्वेशन 18 धाबा. सांग बस होत का बर. चला जास्ती टीम मीटिंग करायची नाही. या गोलंदाजी करणारा बोनिवली संघ 5 मिनिटं आपण खर्च केली आहेत. जितका वेळ तुम्ही खर्च कराल तितकाच परिणाम तुम्हाला भुगतावा लागेल, कारण इथे टायमर तुमचा काउंट आहे. जर तुम्ही जास्त वेळ वापरत असाल 15 मिनिटाहून जर तुम्ही 3 ओव्हरसाठी अधिकचा वेळ घेत असाल तर तुम्हाला तिथे त्याचा परिणाम नक्कीच झेलावा लागेल. त्यामुळे आता वेळ वाचवा. 12 चेंडू 18 ची गरज. मैदानामध्ये स्ट्रायकर इनला बॅटिंग करत असताना सदानंद बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये लेग बी 4 साठी गृह्य धरलाय फलंदाजाला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना लागतोय तिसरा विकेट तात्कुळा जांभूळवाडी संघाला. बारा धाबा दाफलकावरती तिसरा विकेट आता मैदानाच्या आतमध्ये लागल्या बॅटिंग करणाऱ्या नातकुळा जांभूळवाडी संघाला. मॅच होती कुठे आणि चालली कुठे हे मात्र नक्कीच आपण बघताय. जास्ती प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आणावं लागेल बॅटर रोहिदासला, कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या टच मध्ये रन्स येत आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक जर भेटली तर सामना लवकरात लवकर बदलला जाईल आणि जर स्ट्राईक भेटली नाही तर या मॅच मधून नक्कीच कुठूनही पलटवार जो खरं तर करायचा आहे तो करू शकेल. तो म्हणजेच सध्या जय वाघोबा बोनिवली संघ. 11 चेंडू 18 ची गरज. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. सागर आला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला एक चांगली ड्राईव्ह आपण बघतायत. जी स्ट्राईक हवी आहे रोहिदासला ती स्ट्राईक आता रोहिदासला भेटती आहे. या बॉलवरती एक सिंगल चांगल्या क्षेत्रामधून कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 13 या स्थितीमध्ये पोहोचला. आता 10 बॉल 17 धाब्याची गरज. 10 चेंडू 17 धाबा. मॅच मध्ये नक्कीच खतरा कोणाला पैदा होईल हे देखील आता वेळेमध्येच बघायला भेटेल. 10 बॉल 17 ची गरज. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती. खरा बॉल फुल टॉस. त्याच्यावरती चांगला सफर सुनलाय. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला होता रोहिदास. जसं म्हणतात मला नाही जमत तोडजोड, मला आवडते फक्त तोडफोड. षटकार. षटकार आलेला 19 धाबा दाफल कबड्डी. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये रोहित दासने आता या मॅच मध्ये सध्या तरी नक्कीच आपण बघतायत समोर बोनिवली संघाच्या नाकामध्ये थोडासा दम पैदा केलाय. 20 धाबा दाफल कबड्डी येणारी 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये सध्या अजून देखील 10 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरिता नातखुळा जांभूळवाडी संघाला. या क्षणी मैदानाच्या आतमध्ये वेग भरपूर आहे. बोनिवली संघ देखील उगाच एक मोठा संघ म्हणून ओळखला जात नाही, तर त्यांचा बॉलिंग युनिट फार स्ट्रॉंग आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी ते साध्य करून दाखवलं जाते सध्या गोलंदाजांच्या मार्फत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय सध्या तरी आपण बघताय. सामन्याला वेगळा दृष्टिकोन बनला जातोय. मागे सरकलेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पॉइंट कव्हर झोन मध्ये फिल्डर आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. चान्स आहे. क्लोज आहे आणि यस मैदानाच्या आतमध्ये रिस्क चित्र बनलंय. या मॅच मधून आता लागतोय मोक्याच्या क्षणी हा विकेट. फलंदाजी करत असताना नातखुळा जांभूळवाडी संघाला 21 धावा धाफलकावरती आणि 21 वरती लागलेला हा चौथा धक्का मॅच मध्ये जांभूळवाडी संघाला. आता सामना मात्र पुन्हा एकदा चेंज झाला. येणारी 6 चेंडू आणि 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी आहे सध्या तरी नातखुळा जांभूळवाडी टीमला. प्रयत्न तर दोन्ही संघांनी आतापर्यंत या मॅच मध्ये फार मोठ्या चित्रपटामध्ये केलेले आहेत. 6 बॉल 9 ची गरज. मॅच मात्र नक्कीच फार जबरदस्त झालेली आहे सध्या.
मॅचला मात्र नक्कीच फार आगळावेगळा मुवमेंट बनलाय, पण जिंकेल कोण हे अजून कोणाला माहित नाहीये, कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि इथे काही होऊ शकतंय. 6 बॉल 9, 6 चेंडू 9 ची गरज असताना हे डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विलास हवाले सज्ज झालाय ओर द विकेटनं, ज्याच्या नाबावरती खरं तर या सीझन मध्ये एक बाईक देखील आलेली आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. ऑन साइडला फटका खेचलाय, मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कन्वर्ट होतीये. दुसरीचा प्रयत्न, विकेट किपर झोनला फेकी केली आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती सध्या बॅटर रोहिदासच्या बॅटमधून भेटतायत 2 धावा. एका साइडनं आपण बघताय जे वाघोबा बोनिवली संघाचा स्टार खेळाडू विकास हवाले गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये बनवून ठेवलंय नातखुळा जांभूळवाडी टीमला, तो खेळाडू आपण बघताय रोहिदास. जोपर्यंत रोहिदास असेल तोपर्यंत या मॅच मध्ये जे अशक्य आहे ते शक्य होईल, पण रोहिदास जर गेला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जे वाघोबा बोनिवली संघ नक्कीच सामन्याचा कायापलट नक्कीच करेल. वेगवान बॉल ऑन साइडला, बॅटचा लपेटा मोडलाय आणि फटका सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसं म्हणतात समुद्रांच्या लाटांना घाबरून नौकाही पार होत नाही आणि मेहनत जो करतो त्याची आयुष्यामध्ये कधी हार होत नाही. 4 फटका चांगला आहे. रोहिदास मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून सध्या गोलंदाजी करणाऱ्या बोनिवली संघाच्या गोलंदाजांच्या खरं तर समोर एक मोठी आपल्या बॅटची हरकत पैदा करतोय. वाघ मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढतोय, भिडतोय आणि इथे शेवटपर्यंत हा सामना आपल्या बाजूने झुकवतोय. 4 चेंडू 3 ची गरज आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सध्या नातखुळा जांभूळवाडी संघाला. ओ अब आएगा गेम में मजा इस बार. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्या चांगला चेंडू वापरला गोलंदाज विलास हवालेने आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. येणारे 3 चेंडू 3 ची गरज. मॅचला मात्र नक्कीच पुन्हा एकदा मुवमेंट खरं तर नक्कीच भरपूर धडाडीचा पैदा झालाय. 3 बॉल 3 धावा. मॅच मात्र ऑन आहे सध्या. स्ट्रायकर हेडला मैदानाच्या आतमध्ये रोहिदास आहे. फटका चांगला मिडॉचा फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या क्षणी मैदानाच्या आतमध्ये स्वतः जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण बघतायत विलासने केली थोडीशी हा चेंडू पकडण्यासाठी घाई आणि मैदानाच्या आतमध्ये भेटल्या 2 धावा. पहा मित्रांनो, वेळ ही प्रत्येकासाठी खरं तर सारखी नसते, हे मात्र या सामन्यामध्ये आपण बघू शकताय. आज तुम्ही खरं तर खऱ्या अर्थानं नक्कीच बघू शकता या सामन्यामध्ये अगोदरच्या स्पर्धांमध्ये ठरलेला हा यशस्वी खेळाडू आज साहिल प्रतिष्ठान ट्रॉफी मध्ये थोडासा अपयशस्वी ठरतोय. म्हणजे वेळ ही मात्र कायम प्रत्येकी खेळाडूसाठी सारखी नसते. या मॅच मध्ये नक्कीच आपण बघताय 2 धाबा आल्यात. आता 2 बॉल 1 धाबेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नातखुळा जांभूळवाडी टीमला. समोर जर पाहायला गेलं तर फिल्डिंग मध्ये बदल होतोय. फिल्डिंग थोडीशी क्लोज आणली आहे, जवळ आणली आहे, कारण सिंगलची आवश्यकता आहे. पण ही सिंगल देखील तितकीच खरं तर महत्वाची राहू शकते दोन्ही संघासाठी, कारण हा सामना कुठूनही बदलला